त्यांच्यापैकी एक वेळेस एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील. ते कीर्तनकार होते. त्यांना एका गावामधून कीर्तनासाठी बोलवण्यात आले. त्यावेळेस ते कीर्तनासाठी त्या गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर आजूबाजूचा परिसर एकदम अस्वच्छ असा होता. तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांच्या हातात खराटा घेतला आणि गावचा आजूबाजूचा परिसर झाडायला सुरुवात केली. तिथे गावकरी जमले, 2-4 गावकरी जमले आणि ते गावकरी त्यांच्यावर हसू लागले आणि बोलले की या माणसाला आपण कीर्तनासाठी बोलवलं का स्वच्छता करण्यासाठी. तरीही गाडगे महाराज हे शांत बसले आणि आपलं काम करू लागले. व त्याच्यानंतर अजून 8-10 लोक गावकरी आले तिथे आणि त्यांना लाज वाटली की या माणसाला आपण, या समाज सुधारकाला आपण इथे कशासाठी बोलवलं, स्वच्छता करण्यासाठी का कीर्तनासाठी. तर बघन काय झालं, ते 8-10 गावकरी लोक, त्यांना तर लाज वाटली. मग ते आपापल्या घरी गेले, खराटे आणि टोकऱ्या घेऊन सण आले पुन्हा आणि संत गाडगे बाबा महाराज यांच्या मागे आपला गावचा परिसर स्वच्छ केला. आणि पाहता पाहताच त्यांचं गाव इतकं स्वच्छ होऊन गेलं की एकदमच स्वच्छ. तर त्यावेळेस त्यांनी तेथील गावकऱ्यांना फक्त काय केलं, एक मंत्र दिला स्वच्छतेचा. तो स्वच्छतेचा फक्त त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात केली. कोणतंही काम करताना छोट्यापासून सुरुवात करायची किंवा आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. आणि तिथे गावकऱ्यांची फक्त गावाची स्वच्छता न होता त्यांच्या मनाचीही स्वच्छता केली. ठीक आहे, हे एक गोष्टीचं तुम्हाला स्वच्छतेचं त्यांच्याकडून एक मार्ग मिळाला, एक मार्गदर्शन मिळालं. ठीक आहे, या गोष्टीच्या रूपात त्यांनी त्रिसूत्री त्यांच्या याच्यामध्ये जीवनामध्ये अंगीकारलेलं होतं. एक स्वच्छता, दुसरं झालं अंधश्रद्धा निर्मूलन. ते सतत म्हणायचे, लोकांना काय म्हणायचे, माणसामध्ये देव शोधा, देवळात जाऊन सण देव मिळणार नाही. आणि तिसरं सूत्र म्हणजे शिक्षण. शिक्षणाचेही ते सतत काय म्हणत असत, जो शिकेल तोच पुढे जाईल आणि जो नाही शिकणार त्याचं जीवन अंधकारमय होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या प्रसंगी त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे की त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये त्रिसूत्र म्हणजे आजमावलं होतं आणि ते त्या मार्गावर चालत होते, तसेच आपणही चालावे. ठीक आहे, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.